नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघतोय विरामचिन्हे या टॉपिक संदर्भातली माहिती. यावरती सुद्धा आपल्याला 1 ते 2 प्रश्न जो काही आहेत तर या विरामचिन्हावरती विचारण्यात येतो आणि आपल्याला काही विरामचिन्हे जे काही आहेत तर त्या संदर्भातली माहिती आहे, पण काहींबद्दल जी काही आहेत तर ती माहिती नसते आणि जे माहीत नाहीत नेमके तेच परीक्षेला आपल्याला विचारण्यात येतात. तर आज आपण या विरामचिन्हांमध्ये एकूण 10 विरामचिन्हांबद्दल माहिती बघणार आहे. त्यामधलं पहिले जे काही आहेत तर आपण समजून घेऊ की विरामचिन्हे आपण कशासाठी वापरतोय. तर विरामचिन्हे ज्यावेळेस आपण बोलत असतो, बोलता वेळेस आता साधारणतः जेव्हा मी बोलतोय तर काही शब्दांच्या नंतर मी थांबतो. म्हणजे काय होते की आपले जे काही बोलण्यातलं एक लयबद्धता आहे किंवा आपल्या बोलण्यामधली जी सुबकता आहे तर ती आपल्याला या ठिकाणी इथं दिसून येते. म्हणून या विरामचिन्हांचा जो काही आहे तर तो आपण वापर करत असतो. ओके, तर संभाषण करताना आपण थांबतो म्हणजेच काय करतो तर विराम घेतो. त्या ठिकाणी थोडासा विराम घेत असतो की आपण पूर्ण विराम आला की थांबतो, स्वल्प विराम आला की थोडंसं थांबतो. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये वगैरे होतो तर त्यावेळेस जर बघितलेलं जर असेल तर आपले शाळेतले शिक्षक आपल्याला सांगत होते की हे चिन्ह आल्याच्या नंतर आपल्याला थोडं थांबावं लागेल, असं आपल्याला त्यावेळेस जे काही आहे तर ते सांगण्यात येत होतं. पण ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं स्पीच वगैरे ऐकतो किंवा ते कसे बोलतात कसे नाही हे जर आपण जर बघितलेलं जर असेल तर ते बघा की बोलता वेळेस थोडा थोडा पॉज घेत राहतात. तर ते पॉज घेण्याचं रिझन त्यांच्या मागं काय असते तर एक त्या बोलण्यामधलं जी काही लयबद्धता आहे तर ती त्या ठिकाणी यावी, त्यासाठी तो चिन्हांनी दर्शविलेला जातो. आणि ज्यावेळेस आपण जर बघितलेलं असेल तर पुस्तकांमध्ये ते दर्शवण्यात येते किंवा आपल्या बोलण्यातून ते त्या ठिकाणी जे काही आहे तर कळून येत असते. तर विरामचिन्हांचे महत्त्व आपल्याला जे काही आहे तर लिहिताना किंवा वाचताना कुठे थांबायचे, किती वेळ थांबायचे यासाठी तिथं सांगण्यात येत असते. व कोणत्या शब्दाला जास्त महत्त्व द्यायचे, कोणत्या शब्दाला कमी महत्त्व द्यायचे हे सुद्धा याद्वारे जे काही आहेत तर ते आपल्याला या चिन्हांद्वारे तिथं कळून येते की ज्यावेळेस आपण वाचतो किंवा लिहितो त्यावेळेस त्यांच्यामधून कळते आपल्याला. मग आता हे जे काही आहेत तर एकूण 10 विरामचिन्हे तुम्ही सांगितलेले आहेत. मग या 10 विरामचिन्हांमध्ये पूर्णविराम असेल, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम असेल, त्यानंतर प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक, अवतरण चिन्ह असतील, त्यानंतर सुयोग चिन्ह असतील, हे आपण या ठिकाणी जे काही आहेत तर हे बघणार आहेत. यामधलं पहिलं जो काही आहे तर तो आपण बघतोय पूर्णविराम. ओके, मग जर समजा आपण यामध्ये पूर्णविराम जर बघत आहे तर पूर्णविरामचा आपण वापर करता वेळेस या ठिकाणी इथं कशा पद्धतीने करतो तर बघा, आता पूर्णविराम आपण पूर्णविराम असे एक डॉटचं जे काही आहे तर साईन देतो या पद्धतीचं. हे डॉटचं साईन आपण या ठिकाणी इथे देतो की त्याला पूर्णविराम आपण इथे म्हणतो. मग इथं जर बघितलं तर वाक्य पूर्ण झाल्यावर म्हणजे जेव्हा आपलं वाक्य संपते, वाक्य संपल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी पूर्णविराम देत असतो. किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव आपण ज्यावेळेस लिहितो, आपलं जरी नाव लिहायचं असेल तर आपलं नाव असेल आणि वडिलांचं नाव असेल, ओके, तर त्याचं सुरुवातीचं जे काही अक्षर आहे तर ते आपण तिथे वापरतो आणि मग पूर्ण आपलं सरनेम त्या ठिकाणी यूज करतो. तर तशाही केसमध्ये जे काही आहेत तर शब्दांचा संक्षेप किंवा संक्षिप्तपणा इथं दाखवण्यासाठी जो काही आहे तर तो आपण पूर्ण विरामाचा वापर इथं करत असतो. मग आता इथे जर बघितलं तर पहिलं जे काही वाक्य आहे आपल्याला किंवा उदाहरण म्हणून जे काही आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे, राम गावाला गेला. आता इथं राम कुठे गेलेला आहे मित्रांनो तर गावाला गेलेला आहे. मग राम जर इथं जर गावाला जर गेलेला जर असेल तर हे वाक्य इथं संपलेलं आहे. वाक्य संपल्याच्या नंतर आपण जो काही वापर करतो तर तो कशाचा आहे तर पूर्ण विरामाचा इथे वापर करतो. तो घरी गेला. आता तो घरी गेला म्हणजे या ठिकाणी त्याचं वाक्य जे काही आहे तर हे आपलं संपलेलं आहे. मग जर समजा कोणाचं नाव जर लिहायचं असेल तर इथं बघा, आता गो ग आगरकर आपल्याला असं देण्यात आलेलं आहे. आपण यांचे जे काही सुरुवातीचं आहे तर गोपाल गणेश आगरकर यांच्यामधलं गो यूज केलेलं आहे. म्हणजे यामध्ये याचा जो काही वापर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपण पूर्णविराम दिलेला आहे. त्यानंतर गणेशमधलं जे काही आहे तर ग यूज केलेला आहे आणि नंतर मग सरनेम पूर्ण घेण्यात आलेला आहे. तर यासाठी सुद्धा जो काही आहे तर एखाद्या शब्दामध्ये संक्षिप्तपणा जर दाखवायचं जर असेल तर तिथे सुद्धा पूर्णविरामाचा वापर तिथं करण्यात येत असतो. आता जे दुसरं आहे तर तो आहे अर्धविराम. ओके, आता जर समजा आपण काही रीड करतो किंवा काही वाचतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धविराम तिथे दिसून आलेले असतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 2 छोटी वाक्य उभयानवी अव्ययाने जर जोडतात तर त्या ठिकाणी काय येतो तर अर्धविराम वापरण्यात येतो. आणि त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला जो काही आहे तर तो पॉज घ्यायचा असतो, थोडंसं थांबायचं असतो. या 2 वाक्य जे काही जोडण्यात येतात उभयानवी अव्ययाने तर त्या ठिकाणी आपल्याला अर्धविरामाचं साईन जे काही आहे तर तिथे दाखवण्यात आलेलं असते.
ओके, तर विजय हुशार आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे की विजय हुशार आहे पण तो अभ्यास करत नाही. आता एखाद्या व्यक्ती जो काय इथं विजयबद्दलची माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे की विजय हुशार आहे पण तो अभ्यास करत नाही. आपण म्हणतो अरे तो खूप हुशार आहे पण तो बिलकुलच अभ्यास करत नाही, त्याला खूपच कंटाळा आहे. किंवा एखादा काम चांगल्या पद्धतीचं करत असेल पण त्याला काय असते की त्याचं काम चांगलं असते पण तो ते काम काय करतो तर त्याच्यामध्ये कंटाळापणा करतो, त्याला कंटाळवाणं ते काम वाटत असते. म्हणून बघ त्या ठिकाणी इथे जे काही आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे तर त्याच याचा अर्धविरामाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो हेच आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे स्वल्पविराम. आपल्याला देण्यात आलेला आहे स्वल्पविराम. ओके, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरला जातो. ओके, की ज्याला आपण म्हणतो कॉमा. कॉमा आपण त्या ठिकाणी देत जातो. मग इथे जर आपण जर बघितलेलं जर असेल तर स्वल्पविराम आपल्याला इथे द्यायचा. एकाच जातीचे जर अनेक शब्द जर येत असतील तर मग याच्यामध्ये उदाहरण म्हणून आपल्याला जर बघायचं जर झालं तर माझ्याकडे उमा, महेश आणि रवी यांचे मोबाईल नंबर आहेत. ओके, वेगवेगळ्या व्यक्तींचे काय सांगण्यात आलेले तर इथं मोबाईल नंबर सांगण्यात आलेले. मग इथे जर बघितलं तर उमाच्या नंतर आपण इथं काय दिलेलं आहे तर स्वल्पविराम दिला किंवा कॉमा दिलेला आहे. मग अजून जर समजा काही व्यक्तींच्या नावं जर आलेले जर असतील, उमा, महेश, मग येईल अनिकेत, मग हे जर नावं जर असतील आपल्याकडे तर आपण या ठिकाणी इथे काय करणार आहे तर कॉमन देणार आहे. ओके, वेगवेगळ्या पुस्तकांची नावं असतील किंवा अजून कशांचं नाव असेल तर त्यानंतर आपण काय देतो तिथे तर स्वल्पविराम देत असतो. तर यासाठी कशा पद्धतीने स्वल्पविरामचा वापर किंवा यूज आपण कुठे करतो तर हे आपल्याला इथून दिसून येते. पुढे बघा आता अपूर्ण विराम आपल्याला देण्यात आलेला आहे किंवा त्यालाच आपण म्हणतो उपपूर्ण विराम अशा पद्धतीने. ओके, आणि त्याचं जे काही साईन आहे याचे साईन लक्षात ठेवा, कारण की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय येतो की खालील जे काही चिन्ह देण्यात आलेले आहेत या चिन्हांपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे किंवा अपूर्ण विराम चिन्ह कोणतं आहे, स्वल्पविराम चिन्ह कोणतं आहे, संयोग चिन्ह कोणतं आहे, हे असं आपल्याला तिथं विचारण्यात येते. त्यामुळं यांचे जे काही चिन्ह आपल्याला देण्यात आलेले आहेत तरी चिन्ह जास्तीत जास्त आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि याचा अजून एक सांगण्यात येते की वाक्यामध्ये स्वल्पविरामाचा यूज करा किंवा संयोग चिन्हाचा यूज करा, उद्गारवाचक चिन्हाचा वापर करा असं आपल्याला तिथं सांगण्यात येते. तर या दोन्ही पण गोष्टींमध्ये काय होतील या सगळ्या व्हिडिओमध्ये हे आपल्या गोष्टी क्लिअर होत राहते. मग वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास अपूर्ण विरामाचा वापर होत असतो त्या ठिकाणी. आता इथे जर बघितलं तर पुढील आसन क्रमांकाचे उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे जे काही पुढील हे आसन क्रमांक त्यांना दिलेले आहेत तर हे विद्यार्थी काय झालेले तर तिथं पास झालेले. मग हे जे काही आपल्याला इथं दर्शवायचं असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी अपूर्ण विरामाचा जो काही वापर आहे तर तो करत असतो. देन जर बघितलं तर प्रश्नचिन्ह. आता सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा प्रश्नचिन्हाचा वापर आपण कशा पद्धतीने किंवा कुठे करतो. ओके, तर हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना प्रश्नचिन्ह कुठे वापरल्या जातात, ज्या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरल्या जातो. ओके, की प्रश्नार्थक जे काही वाक्य आहेत तर तिथे काय करत असतो आपण तर प्रश्नचिन्ह वापरतो. मग गोपाल कुठे गेला, गोपाल कुठे गेलेला आहे, मग या ठिकाणी आपल्याला इथं सांगण्यात आलं आहे की कोठे, केव्हा, कसा, काय असं जर विचारण्यात जर आलेला असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो तर प्रश्नचिन्हांचा वापर करतो. जिथे प्रश्न विचारण्यात जातो एखाद्या वाक्यामध्ये, जिथे कुठं प्रश्न विचारला जात असेल तर त्या ठिकाणी आपण त्याच्या शेवटी वाक्य संपल्याच्या नंतर प्रश्नार्थक चिन्हाचा जो काही वापर आहे तर तो करत असतो. देन उद्गारवाचक चिन्ह. ओके, काही असे उद्गार आपण जर त्या ठिकाणी जर काढलेले असतील, अचानक काही एखादी गोष्ट जर घडलेली असेल तर त्यासाठी की इथं उत्कृष्ट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो. ओके, आपण जर एखादी घटना जर घडलेली असेल किंवा अचानक काही जर झालेलं असेल, तुम्ही आता कुठून जात आहे आणि समोरून जर साप वगैरे जर काही जर आलेलं असेल तर आपण कसं म्हणतो बाप रे केवढा मोठा हा साप, म्हणजे या पद्धतीने जो काही आहे तर ते आपले उद्गार निघतात. मग बापरेच्या नंतर किंवा अबब असं आपण जेव्हा म्हणतो तर त्यानंतर सुद्धा काय होतो तर उद्गारवाचक चिन्हाचा वापर होत असतो की तिथे उद्गार काढले जातात की ते काही एखादी जी काही गोष्ट आहे तर ते आश्चर्यचकित करणारी असेल तर त्यासाठी हे उद्गारवाचक चिन्हांचा वापर होतो. त्यानंतर जर बघितलं तर अवतरण चिन्ह आहे आपल्याला. ओके, अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह असे दोन आपल्याला जे काही आहेत तर इथं दाखवण्यात आलेले. मग दुहेरी अवतरण चिन्ह काय करते तर बोलणाऱ्याला जे काही तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता वापरतात, म्हणजे की दुहेरी अवतरण चिन्ह जो काही आहे, जो कोणी बोलतोय
तो जो काही बोलणारा असेल त्यांनी जे काही म्हटलेलं वाक्य आहे त्या वाक्यासाठी या दुहेरी अवतरण चिन्हाचा आपण इथे वापर करत असतो. त्याचबरोबर एकेरी अवतरण चिन्ह जो काही आहे, एखाद्या शब्दावर जोर लावायचं जर असल्यास त्या ठिकाणी त्या शब्दावर जर जोर जर लावायचं जर असेल आपल्याला, किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना आपण हे वापरत असतो. म्हणून या दोन्ही गोष्टीला जे काही आहे तर इथं लक्षात राहू द्या, कारण की यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत. एक उद्गारवाचक वरती सुद्धा आलेले आहेत, त्यानंतर अवतरण चिन्हावरती सुद्धा आलेले आहेत. याच्यामध्ये दोन येतात, एक येतो दुहेरी अवतरण चिन्ह व एक येतो एकेरी अवतरण चिन्ह, असे दोन्ही पण येतात. मग दुहेरी अवतरण चिन्ह कुठे वापरतो, तर आता सांगितलं, जर एखादा व्यक्ती काही जर बोलत असेल तर तो बोलणारा व्यक्ती जे काय आहे त्याचं जे काही वाक्य आहे पूर्ण तो काय बोललेला सेंटेन्स आहे तर ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये इथे दाखवत असतो. ओके. आणि एकेरी अवतरण चिन्ह काय आहे, तर एकेरी अवतरण चिन्हामध्ये एखादा आपण शब्दच दाखवतो किंवा दुसऱ्याचे जे काही मत असेल अप्रत्यक्षपणे तर ते आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग तो म्हणाला, तो काय म्हणाला, मी बाहेर जाईन. आता तो काय म्हणालेला होता, तर मी बाहेर जाईन. मग यांनी बाहेर जाईन हे काय केलेलं आहे आपण, तर हे डबल अवतरण चिन्हामध्ये या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे. आणि तो म्हणाला, याच्यानंतर काय आलेलं आहे आपल्याला, तर स्वल्पविराम या ठिकाणी आला आणि हे दोघं पण काय केलेलं आहे, तर मी बाहेर जाईन असं त्यांनी या ठिकाणी इथं म्हटलेलं. म्हणजे तो म्हणणारा व्यक्ती आहे तिथे. ओके. त्या म्हणणाऱ्याबद्दल म्हणजे हे काय करतात आहे, तर हे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतात आहे. ओके. म्हणजे की तिसरा व्यक्ती त्या ठिकाणी असतो, ज्याला आपण म्हणतो थर्ड पर्सन त्या ठिकाणी तिथं आलेला असतो आणि त्या थर्ड पर्सनबद्दल बोलणं चालू असते. समजा दोन व्यक्ती आहेत त्या ठिकाणी तिथे आणि आपण तिसऱ्याबद्दल बोलतोय. म्हणजे की आपण कसं आहे, एखादा व्यक्ती असतो की त्याच्या दोन व्यक्ती आहे, समजा की तिसऱ्याबद्दल काहीतरी बोलत आहे असं यामध्ये आपल्याला दर्शवण्यात येते. त्यानंतर संयोग चिन्ह जे काय आहेत तर एक लाईन थोडीशी डॅश टाईप जो काही आहे तर आपण तिथे दाखवत असतो. दोन शब्द जोडताना किंवा ओळीचा शेवटचा शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्हाचा वापर करण्यात येतो. आता एखाद्या वेळी जे काही आहे, एखादी ओळ आहे किंवा एखादा शब्द आहे तो संपायचा बाकी असेल तर तो शेवटी जर बघितला आपण तर त्यावरती आपल्याला अशा टाईपचं साईन तिथं दाखवण्यात आलेलं असते. ओके. तर त्याला काय म्हणण्यात येते, तर संयोग चिन्ह म्हणण्यात येते. मग आता इथं जर बघितलेलं जर असेल आपण उदाहरण म्हणून, तर क्रीडा संकुलन. आता हे दोन शब्द येतं, क्रीडा आणि संकुलन. मग यासाठी जे काही आहे तर इथं वापरण्यात आलेलं आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर इथं करण्यात येतो. त्यानंतर अपसरण चिन्ह असते, ज्याला आपण म्हणतो डॅश, की स्पष्टीकरण चिन्ह, यालाच आपण स्पष्टीकरण सुद्धा म्हणतो. तर बोलताना किंवा विचारमाला तुटल्यास, ओके, त्यासाठी स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरण चिन्हाचा वापर त्या ठिकाणी तिथं करण्यात येतो. त्यानंतर आहेत विकल्प चिन्ह. ओके. ज्याला आपण ऑब्लिक म्हणतो. विकल्प चिन्ह एखाद्या शब्दांसाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दामध्ये हे चिन्ह वापरतात. ओके. मी रेल्वेने किंवा आपण जसं म्हणतो तर त्याच्या ऐवजी आपण काय करतो इथं, तर हे विकल्प चिन्हाचा वापर करण्यात येतो. किंवा बसने जाईन. ओके. विकल्प चिन्ह म्हणजे या दोघांपैकी तो काहीतरी एकाचा पर्याय जो काही आहे तर तिथे निवडणार आहे. ओके. अशा पद्धतीनं हे जे काही आहे तर चिन्ह होते. या 10 चिन्हांची माहिती आपण यामध्ये इथं घेतलेली या व्हिडिओमध्ये. आणि यावरती निश्चितपणाने ज्या काही अगोदरच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये तर क्वेश्चन आलेलेच आहे, पण होणाऱ्या ज्या काही समोरच्या परीक्षा आहेत यावरती सुद्धा प्रश्न जे काही आहेत तर ते आपल्याला विचारण्यात येतील. असे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळतच राहतील. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.